आता आर्टिकल 26 ह्यामध्ये आर्टिकल 26 मध्ये काय आहे की फ्रीडम टू मॅनेज रिलीजियस अफेअर्स. आता 25 मध्ये आपण काय बघितलं की ह्यामध्ये राईट टू रिलीजन बघितलं. आपण कुठलेही रिलीजन ह्यामध्ये अडॉप्ट करू शकतो, प्रोफेस करू शकतो, फ्रीली स्पीच देऊ शकतो. तसं का ह्यामध्ये रिलीजियस अफेअर्स जे असतात ते आपण मॅनेज करू शकतो. म्हणजे काय, एव्हरी रिलीजियस डिनॉमिनेशन हॅज द राईट सब्जेक्ट टू पब्लिक ऑर्डर, मोरॅलिटी, हेल्थ. म्हणजे ह्याच्या अगेन्स्ट असू नये तो गोष्ट. म्हणजे पब्लिक ऑर्डर म्हणजे काय, असं काही डिस्टर्बन्स होऊ नये पब्लिकमध्ये, किंवा मोरॅलिटी म्हणजे काय, पब्लिकचे जे मोरॅलिटी मोरल व्हॅल्यूज असतात ते डिस्टर्ब होऊ नये. अँड हेल्थला काहीतरी प्रॉब्लेम होऊ नये, म्हणजे बळी वगैरे देणे प्रकार असला होऊ नये. तो त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे, इस्टॅब्लिश अँड मेंटेन इन्स्टिट्यूशन फॉर रिलिजियस चॅरिटेबल पर्पज. म्हणजे तुम्ही असं इस्टॅब्लिश काढलाय, त्यामध्ये तुम्ही रिलिजियस अँड चॅरिटेबल पर्पज साठी तुम्ही मेंटेन करू शकता, नॉट बिझनेस. ओके, तुम्ही चॅरिटेबल पर्पज साठी आणि ह्यामध्ये रिलिजियस पर्पज साठी तुम्ही काय करू शकता, ह्यामध्ये मेंटेन करू शकता. बी पॉइंट, मॅनेज इट्स ओन अफेअर्स इन मॅटर ऑफ रिलीजन. म्हणजे तुमचे स्वतःचे अफेअर्स त्यामध्ये तुम्ही मॅनेज करू शकता, जे काय म्हणजे रोजचे असणार आहेत, किती भक्त आले, काय गेले, कोण कोण आले, कोण कोण गेले, ह्यामध्ये कोण येणार नाही, ह्यामध्ये तुम्ही मॅनेज करू शकता. सी पॉइंट, ओन अँड एक्वायर प्रॉपर्टी. आता ट्रस्ट असेल तर ट्रस्ट स्वतःची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर एक्वायर करू शकते, ओन प्रॉपर्टी करू शकते, प्रॉपर्टी सोन करू शकते, ओन करू शकते, किंवा अक्वायर करू शकते, घेऊ शकते. नंतर डी, ऍडमिनिस्टर सच प्रॉपर्टी इन अकॉर्डन्स विथ लॉ. म्हणजे ते जे अकॉर्डन्स विथ लॉ आहे, तो प्रॉपर्टी जो आहे तो पण इथे काय करू शकतो, ऍडमिनिस्टर करू शकतो. ह्यामध्ये हे डी पॉइंट आहे. म्हणजे ह्या सिम्पल 26 मध्ये काय सांगितले, एन्शुअर्स ऑटोनॉमी ऑफ रिलीजियस डिनॉमिनेशन टू रन देअर रिलीजियस अँड चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन. जो त्यांचा चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन आहे ते रन करण्यासाठी त्यांचं जे जे पार्ट आहे, इकॉनॉमिक सोडून, इकॉनॉमिकचा पार्ट आपण बघितला मगाशी, आताच केस लॉ जे बघितले त्यामध्ये, की इकॉनॉमिक मध्ये स्टेट ह्यामध्ये काय करू शकते, इंटरफेअर करू शकते. पण ह्यामध्ये जो आहे तो रिलीजियस मॅटर मध्ये जो जो मेन जो काढलेले जे ओनर्स असतात त्यांनी ह्यामध्ये काय करू शकतात, ते ओनर्स जे आहेत ह्यामध्ये मॅनेज करू शकतात त्यांच्या अफेअर्स. आता फॉर एक्झाम्पल ह्यामध्ये अ चर्च कॅन सेट अप अ चॅरिटेबल हॉस्पिटल. आता चर्चनं काय केलं, एक चॅरिटेबल हॉस्पिटल वगैरे चालू केलं, आणि त्यामध्ये हिंदू मॅट कॅन मॅनेज इट्स रिलीजियस रिच्युअल, किंवा और मॉसिक्यू कॅन ऍडमिनिस्टर दी वर्क प्रॉपर्टी जे असणार, त्यांचे जे प्रॉपर्टीज असणार ते काय करणार, ह्यामध्ये ऍडमिनिस्टर करू शकतात ह्यामध्ये. आता आर्टिकल 27 मध्ये फ्रीडम ऍज टू पेमेंट ऑफ टॅक्सेस फॉर प्रमोशन ऑफ एनी पर्टिक्युलर रिलीजन. म्हणजे रिलीजनच्या प्रमोशन बद्दल बोलतात. नो पर्सन शॅल बी कंपेल्ड टू पे टॅक्सेस मीन स्पेसिफिकली फॉर प्रमोटिंग और मेंटेनिंग एनी रिलीजन. म्हणजे काय येणार आता ह्यामध्ये, की फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे, a citizen cannot be forced to pay a taxes that funds the construction of the temple, church, mosque. म्हणजे टॅक्सेशन म्हणजे ह्यामध्ये काय, म्हणजे सिटीजन्स आता फॉर एक्झाम्पल की घरोघरी फिरायचं आणि आम्हाला टेम्पल बांधायचं आहे, तुम्ही आम्हाला पैसे द्या, असं पैसे वगैरे द्या, फोर्स करायचं नाही त्या असं एक एक लोकांना ते सांगितलं. फ्रीडम ऍज टू पेमेंट ऑफ टॅक्सेस, ज्यांना द्यायचं त्यांनी देणार, ज्यांना द्यायचं नाहीये त्यांनी देणार नाही. म्हणजे एन्शुअर्स रिलीजियस न्यूट्रॅलिटी. आता जरी आता फॉर एक्झाम्पल एक्स हे काय आहे, यामध्ये रिलीजनचं नाव आहे, कुठलं रिलीजन घेणार नाही, एक्स हा रिलीजन आहे, हा नेम आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक हिंदू आहे, आता हिंदू एक टेम्पल बांधण्यासाठी काय करायलाय, की हिंदू लोकांच्याकडनं सगळ्यांच्याकडे कंपल्सरी 1-2 लाख रुपये काढून घ्यायला, टेम्पल बांधण्यासाठी 2 लाख कंपल्सरी. अरे बाबा, ते कंपल्सरी नाही घेऊ शकत त्यामध्ये, की त्यामध्ये काय असणार आहे, कंपल्सरी घेणार नाही, ज्यांना द्यायचं व्हॉलंटरीली त्यांनी आपण डोनेशन देतो, दान करतो ना आपण, त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता, तुमच्या व्हॉलंटरीली द्या, कंपल्सरी सगळ्यांना करू शकत नाही. हा, त्या केसचं पहिला टायटल लक्षात ठेवायचं की श्री जगन्नाथ, इझी आहे ठेवायला, श्री जगन्नाथ वर्सेस स्टेट ऑफ ओरिसा, 1954 ची केस आहे. आता सगळ्यात पहिला काय झालं होतं, की ह्यामध्ये ओरिसाचा जो गव्हर्नमेंट होता, त्या गव्हर्नमेंटनं काय केलं होतं, की ओरिसा हिंदू रिलीजियस एन्डॉवमेंट ऍक्ट तयार केला होता आणि लागू केला त्यांनी 1939 मध्ये. मग हा जो लॉ होता ह्यामध्ये हिंदू मंदिरे आणि मठ यांचे जे मॅनेजमेंट होतं
त्यासाठी सरकारनं काय केली, ह्यामध्ये सरकार कंट्रोल करत होतं त्यामध्ये. मग जो सेक्शन 49 होता, ह्यामध्ये काय केलं, आर्थिक म्हणजे कॉन्ट्रीब्युशन जे म्हणजे इकॉनॉमिक कॉन्ट्रीब्युशन त्यांनी म्हणजे एक लॉ मांडला होता, त्यामध्ये सेक्शन ठेवला होता. मग त्यामध्ये जगन्नाथ रामानुज दास असं ह्यामध्ये यांनी काय केलं, तर हा जो लॉ आहे तो ह्यामध्ये सुप्रीम कोर्टात पिटिशन दाखल केलं ह्यामध्ये. त्यामध्ये आर्ग्युमेंट असा होता त्यांचा, की हा जो तुम्ही कॉन्ट्रीब्युशन घ्यायला लागलाय ना ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ टेम्पल साठी, तो ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ टेम्पल साठी आर्टिकल आता हा 27 बघतो त्याचं ह्यामध्ये काय व्हायोलेशन आहे. कारण कंपल्सरी तुम्ही करू शकत नाही, ज्यांना इच्छेनं द्यायचं त्यांनी देऊ देत, कंपल्सरी करायचं नाही. मग ह्यामध्ये हेल्थ काय झालं, सुप्रीम कोर्टनं काय सांगितलं, सुप्रीम कोर्टने ह्या केसमध्ये सांगितलं की 49 जो सेक्शन 49 आहे ह्यामध्ये जो कॉन्ट्रीब्युशन आहे हा टॅक्स नाहीये, तो फी आहे. म्हणजे टॅक्स नाहीये तो. मग ही धार्मिक जो आहे संस्थांची म्हणजे इन्स्टिट्यूशनची ऍडमिनिस्ट्रेशन आणि व्यवस्थापनासाठी एक फी ठेवलेली असते त्यांनी. त्यामुळे आर्टिकल 27 चा उल्लंघन नाहीये, व्हायोलेशन नाहीये. कोणत्या पण इन्स्टिट्यूशन मध्ये गेलो, हा आता भाग वेगळा आहे. की ह्यामध्ये म्हणतोय आपण की टॅक्सेस वेगळा भाग आहे, की प्रत्येक फॅमिलीला किंवा प्रत्येक एका गोष्टीसाठी टेम्पल बांधायला लागले तर त्यांना टॅक्सेस जास्त प्रमाणात देणे, तो भाग वेगळा आहे. आणि हा भाग वेगळा आहे की मिनिमम फीज असतात त्यांचे काहीतरी, की त्यांचा रिलिजियस तुम्ही मंदिरमध्ये जाताय म्हटल्यावर तेवढं तरी आपल्याला द्यावं लागणार ना, की ते मेंटेन ठेवण्यासाठी व्यवस्थित. त्याच्यासाठी त्यांनी ते लॉस केलं. एक मिनिमम फीज असतात की ₹100 ₹200 येतात आपल्याला घरी वगैरे मागायला येतात, की ₹200 पट्टी वगैरे असते तशी मागायला. त्या टाइप मध्ये ते मागू शकतात. म्हणजे टॅक्स आणि फी मध्ये भरपूर फरक आहे. म्हणजे टॅक्स म्हणजे जो असतो तो कर असते. फी मध्ये काय असते, आपली एक फी देत असतो आपण. मग टॅक्स जर एखाद्या विशिष्ट म्हणजे धर्माचा एखादा प्रमोशन करण्यासाठी प्रमोशन करायचा आहे, प्रचार करायचा आहे किंवा हे मेंटेनन्स करायचा आहे, तर त्यावेळेस सरकारनं लावलं तर त्या आर्टिकल 27 चं व्हायोलेशन आहे. पण फी मंदिराच्या ऍडमिनिस्ट्रेशनसाठी जर फीज वगैरे पाहिजे असतील, एक मिनिमम ₹200 पर घर त्यांनी असं ठेवलेलं असतात वर्षाला. तर ते काय आर्टिकल 28 काय सांगतो, आर्टिकल 28 मध्ये फ्रीडम ऍज टू अटेंडन्स ऍट द रिलिजियस इन्स्ट्रक्शन वर्शिप इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. आता ह्यामध्ये काय सांगितलंय की खूप इम्पॉर्टंट आहे, बेसिक प्रश्न बघायचे. ह्यामध्ये काय सांगितले की सगळ्यात पहिला इन्स्टिट्यूशन्स जे असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं कॉलेज असू दे किंवा बाकीचे इन्स्टिट्यूशन्स असू दे, जॉब इन्स्टिट्यूशन, त्या इन्स्टिट्यूशन मध्ये रिलिजियसचे इन्स्ट्रक्शन देत असतात. फॉर एक्झाम्पल एक्स कॉलेज आहे, ह्या कॉलेजमध्ये भरपूर प्रकारचे म्हणजे सगळ्या प्रकारचे 50% रिलिजियस इन्स्टिट्यूशन मधले आता फॉर एक्झाम्पल जैन असतील तर जैनांचे 50% स्टुडंट आहेत, तर बाकीचे पण 50% स्टुडंट असणार आहेत. मग नो रिलिजियस इन्स्ट्रक्शन इन इन्स्टिट्यूशन होलली मेंटेन बाय द स्टेट, म्हणजे पूर्णपणे स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर खाली त्यांना पेमेंट मिळत असेल, म्हणजे पूर्णपणे स्टेट कंट्रोल असेल, तर त्यावेळेस त्यांना कोणत्याही प्रकारच्या रिलिजियस ह्यामध्ये काय करायचं नाही, इन्स्ट्रक्शन द्यायचे नाहीयेत. त्यामध्ये कोणतेच रिलिजियस इन्स्ट्रक्शन मिळणार नाही. म्हणजे रिलिजियस काहीतरी सांगायचं नाही असं की हे म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर असेल तर त्यामध्ये तुम्ही हे पुस्तक वाचा, रिलिजियस पुस्तक वाचा, असं काही त्यामध्ये इन्स्ट्रक्शन द्यायचे नाही. त्यामध्ये सेफगार्ड सेक्युलर कॅरेक्टर ऑफ द स्टेट एज्युकेशन व्हाईल अलाउइंग द रिलिजियस त्यामध्ये सेफगार्ड केलेलं आहे. म्हणजे ह्यामध्ये काय सांगितलं, आर्टिकल 28 फ्रीडम ऍज टू अटेंडन्स ऍट द रिलिजियस इन्स्ट्रक्शन. म्हणजे काय, आता ह्यामध्ये काय म्हणतो की ज्या जो रिलिजियस इन्स्टिट्यूशन आहेत त्यामध्ये पूर्णपणे गव्हर्नमेंट फंड्स चालतात. म्हणजे गव्हर्नमेंट पूर्ण म्हणजे आता पैसे वगैरे देत असेल, फंड्स देत असेल, त्यामध्ये सरकारी शाळा असू दे, सरकारी महाविद्यालय असू दे किंवा सरकारी कॉलेजेस असू दे, त्यामध्ये रिलिजियस इन्स्टिट्यूशन नाही, त्यामध्ये द्यायचं नाही, इन्स्ट्रक्शन द्यायचे नाही. आता सेकंड क्लॉज मध्ये काय, फर्स्ट पॉइंट मध्ये अजिबातच रिलिजियस इन्स्ट्रक्शन द्यायचे नाहीत त्यामध्ये. आता क्लॉज सेकंड मध्ये एक्सेप्शन काय सांगितलं की जर एखादी संस्था सरकार जरी चालवत असेल पण ती ट्रस्ट किंवा एन्डॉवमेंट असेल, त्यामुळे स्थापना झाली असेल त्याची, त्या ट्रस्ट मध्ये काय म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एक हिंदू हिंदू मधला एक सबकास्ट घेऊया, काहीतरी एक्स असा घेऊया, ह्यामधले ह्यांनी इन्स्टिट्यूशन तयार केलं आणि ते इन्स्टिट्यूशन जो आहे त्या कास्टच आहे, तर त्यावेळेस निम्म गव्हर्नमेंट निम्म असं असेल तर त्यावेळेस काय करू शकतात, जे रिलिजियस इन्स्टिट्यूशन आहेत ते रिलिजियस इन्स्ट्रक्शन बेसिक इन्स्ट्रक्शन देऊ शकतात.
तर फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट स्कूल कॅन नॉट टीच रिलिजियस स्क्रिप्चर्स त्यामध्ये टीच करू शकत नाही. पण ट्रस्ट रन स्कूल, आता ट्रस्ट जर स्कूल रन करत असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यामध्ये असतात भरपूर असे कॉलेजेस वगैरे त्या रिलिजनचे असतात, मग त्यामध्ये त्यांनी रिलिजियस इन्स्ट्रक्शन देऊ शकतात त्यामध्ये. त्याच्यानंतर अंडर एन्डॉवमेंट ट्रस्ट रिक्वायरिंग रिलिजियस इन्स्ट्रक्शन त्यामध्ये देऊ शकतात. पण ह्यामध्ये काय आहे की जरी तो स्टुडंट जो आहे तो त्या कास्टचा असला तरी पण त्याला ऐकायचं नाहीये, तरी फोर्स करू शकत नाही. ते इन्स्ट्रक्शन तुम्ही वर्शिप करा किंवा फॉलो करा, असं आपण त्यामध्ये फोर्सफुली त्यांना फोर्स करू शकत नाही. आता आर्टिकल 29 ह्यामध्ये काय सांगितलंय, आर्टिकल 29 मध्ये प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटी, एनी सेक्शन of citizens having a distinct language, script or culture has the right to conserve it. म्हणजे ह्यामध्ये काय सांगितलं की फॉर एक्झाम्पल आता प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटीज म्हणजे आपण मायनॉरिटीज मध्ये काही जण येतात की यामध्ये मायनॉरिटीज मध्ये कोण कोण, मायनॉरिटीज फक्त काही कास्ट बेसिसवर नसते. मायनॉरिटीज बेसिस कशासाठी असते की एक लँग्वेज असते, स्क्रिप्ट म्हणजे त्यांची एक भाषा असते, लँग्वेज म्हणजे भाषा, स्क्रिप्ट म्हणजे एक लिपी टाईप मध्ये असते, किंवा कल्चर त्यांची संस्कृती वेगळी असते. मग असं असेल तर त्यांना काय केलं जाते की प्रिझर्व केलं जाते, त्यांचं जतन केले जाते. मग त्यांना तो काय फंडामेंटल राईट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल यामध्ये काय येणार की फॉर एक्झाम्पल एखादा कोणतरी मायनॉरिटी कल्चर आहे किंवा मायनॉरिटी भाषा आहे त्यांची, जसे की लाईक इथे एक्झाम्पल तमिलियन्स इन कर्नाटका हॅव द राईट टू प्रिझर्व अँड प्रमोट दी तमिळ लँग्वेज. त्यांनी प्रमोट म्हणजे तमिळ लँग्वेज कर्नाटकामध्ये बोलू शकतात. मग त्यांना काय तमिलियन जे आहेत म्हणजे जर संख्या कमी आहे त्यांची तर त्यांनी प्रिझर्व करू शकतात त्यांचे राईट. म्हणजे ह्यामध्ये काय सांगितलंय की फक्त मायनॉरिटी असा शब्द नाहीये, एनी सेक्शन ऑफ सिटीजन असा आहे, म्हणजे कोणता पण सिटीजनचा सेक्शन असू दे, म्हणजे कोणताही त्यामध्ये सिटीजन असू दे, त्यांचा पूर्ण ग्रुप असू दे किंवा त्यांची भाषा असू दे किंवा त्यांची लिपी असू दे किंवा संस्कृती म्हणजे कल्चर असू दे, भाषा म्हणजे लँग्वेज आणि स्क्रिप्ट म्हणजे लिपी. मग त्यांना तो जपण्याचा अधिकार आहे, म्हणजे तो प्रिझर्व त्यांनी करू शकतात, कन्झर्व करू शकतात. कन्झर्व म्हणजे काय, त्याचं संरक्षण करू शकतात त्यांनी, प्रिझर्व करू शकतात त्यामध्ये त्यांनी. मग आता ह्यामध्ये काय सांगितलंय की एक्झाम्पल की आता कोकणी स्पीकिंग पीपल त्यांचा कोकणी लँग्वेज जो आहे आणि संस्कृतीचे जतन करू शकतात. म्हणजे आता कोकणी स्पीकिंग लँग्वेज त्यांनी कोकणी लँग्वेज बोलू शकतात. त्याच्यानंतर सनातनी कम्युनिटी जे असतात 29 क्लॉज 2 मध्ये नो डिस्क्रिमिनेशन इन ऍडमिशन, नो सिटीजन कॅन बी डिनाइड ऍडमिशन इन टू स्टेट मेंटेन्ड or aided educational institution on grounds of religion, race, caste and language. म्हणजे फॉर एक्झाम्पल यामध्ये मुस्लिम स्टुडंट कॅन नॉट बी डिनाइड ऍडमिशन इन टू गव्हर्नमेंट एडेड कॉलेज ओनली बिकॉज ऑफ दी रिलिजन. मग ह्यामध्ये काय सांगितले की आता ह्यामध्ये क्वेश्चन अराईज व्हायला लागलेला की ऑन द बेसिस ऑफ कास्ट, रेस, रिलिजन ह्या बेसिसवर तुम्ही ऍडमिशन डिनाय करू शकत नाही. आपण ऑलरेडी भरपूर केसेस बघितले त्यामध्ये. यामध्ये नो सिटीजन शॅल बी डिनाइड ऍडमिशन इन टू एनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मेंटेन बाय द स्टेट. म्हणजे मेन हा मध्ये काय, मेन जो आहे मेंटेन्ड बाय द स्टेट, स्टेट मेंटेन्ड एडेड एज्युकेशनल म्हणजे स्टेटच्या कंट्रोलमध्ये आहे, नॉट मायनॉरिटी. म्हणजे त्यांची स्वतःची काहीतरी इन्स्टिट्यूशन तयार केलं. फॉर एक्झाम्पल मुस्लिम कॉलेज आहे, तर मुस्लिम कॉलेजांनी काय केलं, मुस्लिम लोकांनी त्यांचे मोमेडियन लोकांनी काय केलं, सेपरेट कॉलेज बनवलं. फॉर एक्झाम्पल हिंदू लोकांनी काहीतरी वेगळं त्यांच्या म्हणजे त्यामध्ये बनवलं त्यांनी कॉलेजेस, तर त्यावेळेस नाही येणार. त्यावेळेस काय करू शकतात, त्यांच्या स्टुडंट्सना प्रेफरन्स देऊ शकतात त्यांनी त्यामध्ये. मग त्यामध्ये काय येणार आता ह्यामध्ये, जर एखादे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन स्टेट गव्हर्नमेंट चालवत असेल किंवा स्टेट एडेड म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटनं ग्रँट केलेली असेल किंवा घेत असेल, तर त्यावेळेस तर त्या इन्स्टिट्यूशन मध्ये कोणत्याही सिटीजनला फक्त रिलिजन, रेस, कास्ट, लँग्वेज या कारणावरून ऍडमिशन यामध्ये काय डिनाय करता येत नाही, नाकारता येत नाही. यामध्ये सोपा आहे हा पॉइंट. S.J. Stephen College versus University of Delhi. Minority colleges can give preference to their community but cannot deny fair access to others. म्हणजे फॉर एक्झाम्पल काहीतरी मायनॉरिटी कॉलेज आहे यामध्ये, तर मायनॉरिटी कॉलेज असलं तरी त्यांना एक बेसिक पर्सेंट तुम्ही काय करा ऍडमिशन द्या, पण बाकीच्या स्टुडंट्स मध्ये फेअर तुम्ही डिस्क्रिमिनेशन करायचं नाही, फेअर त्यांना चान्सेस द्यायचे त्यामध्ये.
म्हणजे तो जो कॉलेज होता स्टीफन्स कॉलेज ख्रिश्चन मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन होता तो. मग हा जो आणि ते युनिव्हर्सिटी ऑफ दिल्लीशी काय होता अफिलेटेड होता. म्हणजे आपण कसं शिवाजी युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी असं असतं ना, त्या टाइप मध्ये त्यांचं काय होतं, ख्रिश्चन इन्स्टिट्यूशन जो होता तो युनिव्हर्सिटी ऑफ दिल्लीशी कनेक्टेड होता. म्हणजे त्यांचं ऍफिलेशन होतं त्यांना. मग तो स्टेट एडेड आहे ना. मग दिल्ली युनिव्हर्सिटीने काय केलं, ह्यामध्ये सगळ्या कॉलेजना, ऑल ऑफ दिस कॉलेजना काय केलं, मेरिट बेस्ड ऍडमिशन करण्याचा ह्यामध्ये काय दिलं की तुम्ही मेरिट बेस्डच काय करायचं ऍडमिशन घ्यायचे, तर अदरवाईज तसं घ्यायचं नाही. मग ह्यामध्ये स्टीफन्स कॉलेज जो होता त्यामध्ये ख्रिश्चन स्टुडंट्सना प्रेफरन्स द्यायची होती. पण ह्यामध्ये काय झालं, आर्ग्युमेंट अराईज झाला, यामध्ये वाद अराईज झाला की आता एकतर सगळ्यांना तुम्ही मेरिट बेसिसवर द्यायचं म्हणून सांगितलंय, मग ख्रिश्चन स्टुडंट्सना कसं प्रेफरन्स देणार. मग ह्यामध्ये काय झालं, कॉलेजने ऍडमिशन मध्ये ख्रिश्चन कॅन्डिडेट्सना प्रेफरन्स पण ठेवली. मग दिल्ली युनिव्हर्सिटीने म्हटले की ऍडमिशन सगळ्यांना समान मेरिट बेसिसवर द्यायचं. मग कॉलेजने आर्टिकल 30 clause 1 ह्या मध्ये आपला अधिकार सांगून त्यांनी सुप्रीम कोर्टला चॅलेंज केलं की आमचा अधिकार आहे की आम्ही ह्यामध्ये मायनॉरिटींना पहिला प्रेफरन्स देणार. मग आता ह्यामध्ये काय सांगितलं, हेल्ड काय गेलं, आता ह्या केसमध्ये हेल्ड काय झालं होतं की मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनना आर्टिकल 30 clause 1 इथे दिसेल ना, मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन आर्टिकल 30 clause 1 ह्यामध्ये त्यांना राईट्स आहेत की मायनॉरिटी कम्युनिटीच्या स्टुडंटना रिझनेबल प्रेफरन्स दिला जाणार आहे. पण तो ऍब्सोल्यूट नाहीये, पूर्णपणे 100% सगळे मायनॉरिटीज द्यायचे नाही. मग जेवढे राहिलेले जागा आहेत ते मेरिट बेसिसवर तुम्ही द्यायचे. एक तुम्ही 10% जागा मायनॉरिटीसाठी राखीव ठेवला, बाकीचे 90% जागा तुम्ही मेरिट बेसिसवर भरून घ्या, एवढंच सांगतोय हा आर्टिकल 29 clause 2. आता ह्या नेक्स्ट जो आहे यामध्ये आर्टिकल 30 clause 1. आता आर्टिकल 30 काय सांगतो ह्यामध्ये, मेन आर्टिकल 30 मध्ये राईट ऑफ मायनॉरिटीज टू एस्टॅब्लिश अँड ऍडमिनिस्टर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. आता मायनॉरिटी जे आहे त्यामध्ये काय करू शकतात मायनॉरिटीज, की ऑल मायनॉरिटीज वेदर बेस्ड ऑन द रिलिजन, लँग्वेज, स्क्रिप्ट असू दे, त्या बेसिसवर त्यांनी इन्स्टिट्यूशन बनवू शकतात. म्हणजे तो कोणते पण इन्स्टिट्यूशन असू दे त्यामध्ये. मग ह्यामध्ये काय सांगितलं, रिलिजियस मायनॉरिटीज त्यामध्ये ख्रिश्चन असू देत, मुस्लिम्स असू देत, पारसी असू देत, जैन असू देत, सिख्स असू देत, आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटीज म्हणजे एखाद्या राज्यातील जर भाषासाठी त्यांची जी लँग्वेज आहे ते जर कमी मायनॉरिटीज असतील तर त्यांना सुद्धा हा राईट आहे. मग त्यांनी इस्टॅब्लिश करू शकतात किंवा ती संस्था त्यांनी ऍडमिनिस्टर म्हणजे काय त्यांचं मॅनेजमेंट पण बघू शकतात. तर फॉर एक्झाम्पल ख्रिश्चनियन कम्युनिटी सेंट झवेरिया कॉलेज ह्यामध्ये सुरू करू शकते ख्रिश्चन जे आहे ह्यामध्ये, आणि आहे पण. मुस्लिम कम्युनिटी स्वतःचे स्कूल किंवा कॉलेज सुरू करू शकते. जैन कम्युनिटी पण स्वतःची इन्स्टिट्यूशन तयार करू शकते. लिंग्विस्टिक मायनॉरिटी स्वतःचे इन्स्टिट्यूशन स्वतःच्या भाषेसाठी म्हणजे पर्टिक्युलर लँग्वेज साठी तयार करू शकते ह्यामध्ये. आता ह्यामध्ये आर्टिकल 31 मध्ये काय सांगितलं, हेच सांगितले की आपण मायनॉरिटी आहे, मायनॉरिटीज काय करू शकतात, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन तयार करू शकतात. हा जो आहे सेंट झवेरिया वर्सेस कॉलेज वर्सेस स्टेट ऑफ गुजरातची केस आहे. यामध्ये मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स कॅन ऍडमिट देअर ओन कम्युनिटीज स्टुडंट विथ फेअर प्रोसेस. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या मायनॉरिटी स्टुडंट्सना त्यांनी काय करू शकतात, ऍडमिशन देऊ शकतात विथ दी फेअरच असायला पाहिजे त्यामध्ये पण. मग असा अर्थ नाहीये की मायनॉरिटी स्टुडंट्स मध्ये काय करायचं, ह्यामध्ये डिस्क्रिमिनेशन करायचं नाही. मायनॉरिटी स्टुडंट्सचा वेगळा मेरिट लागतो ह्यामध्ये आणि बाकीच्या स्टुडंट्सचा वेगळा मेरिट लागतो ह्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आर्टिकल 30 clause 1 मध्ये काय सांगतोय, हा 44th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे. आता हा जो आहे 44th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍड केलाय ह्यामध्ये. प्रॉपर्टी एक्विजिशन सेफगार्ड आपण बघितलं की ह्यामध्ये 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आर्टिकल 31 मध्ये बघायचं आहे. हा पण ह्यामध्ये रिपीट केलाय कशानुसार, 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट नुसार. तर हा काय सांगतोय, इफ गव्हर्नमेंट एक्वायर्स, ह्यामध्ये काय, गव्हर्नमेंट एक्वायर्स प्रॉपर्टी ऑफ मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन, कंपन्सेशन मस्ट नॉट रिस्ट्रिक्ट देअर राईट टू ऍडमिनिस्टर सच इन्स्टिट्यूशन. म्हणजे काय की इफ गव्हर्नमेंट टेक्स ओव्हर द लँड ऑफ मायनॉरिटी स्कूल. आता समजा एक मायनॉरिटी स्कूल आहे, एक इथे मायनॉरिटी स्कूल आहे आणि गव्हर्नमेंटला इथून काय करायचंय, रस्ता करायचा आहे किंवा रेल्वे करायचा आहे, आणि गव्हर्नमेंटने ही प्रॉपर्टी काय करून घेतली, एक्वायर करून घेतली.
मग ह्या केसमध्ये मायनॉरिटी फेअर कम्पेन्सेशन त्यांना काय करायला पाहिजे, मिळायला पाहिजे. ह्यामध्ये त्यांचा जो कम्पेन्सेशन आहे फेअर मिळायला पाहिजे. म्हणजे ही प्रॉपर्टी दिली तर ते मार्केट व्हॅल्यू प्रमाणे त्यांना जो त्या प्रॉपर्टीची जो व्हॅल्यू आहे ते त्यांना मिळायला पाहिजे. एवढंच आहे, बस काही नाहीये ह्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट जो आहे नो डिस्क्रिमिनेशन इन ग्रँटिंग एड. म्हणजे स्टेट डिस्क्रिमिनेट करणार नाही गिव्हिंग फायनान्शियल एड टू इन्स्टिट्यूशन जस्ट बिकॉज दे आर रन मायनॉरिटी रन. म्हणजे मायनॉरिटी रन आहे त्यामुळे ह्यामध्ये स्टेट जो आहे डिस्क्रिमिनेट करणार नाही. तुम्ही तर मायनॉरिटी आहे, तुम्हाला कशाला आम्ही फंड्स देऊ, असे ह्यामध्ये करणार नाहीये. गव्हर्नमेंट मस्ट इक्वल ग्रँट करणार आहे ह्यामध्ये. ख्रिश्चन कॉलेज टू अनादर, म्हणजे ख्रिश्चन कॉलेज आहे अनादर बाकीचे कॉलेज आहेत तर ह्यामध्ये ख्रिश्चन कॉलेजला फंड्स वगैरे द्यायचे नाही, असं काही करणार नाही ह्यामध्ये. हा झाला आर्टिकल 30 क्लॉज 2. आता ह्यामध्ये काय सांगितलंय 31A मध्ये, सेव्हिंग ऑफ लॉज प्रोव्हाइडिंग फॉर द ऍक्विजिशन ऑफ इस्टेट. म्हणजे एखादी इस्टेट असेल तर त्याला अक्वायर कसं करायची, प्रॉपर्टी जर असेल एखादी तर त्याला अक्वायर कसं करायचं. मग इन्सर्टेड बाय फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 1951च्या फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट मध्ये ह्यामध्ये इन्सर्ट केलं. तर मेन पर्पज काय तेवढं लक्षात ठेवायचं. मग मेन पर्पज काय, लँड रिफॉर्म. लँड रिफॉर्म म्हणजे जर हा सेक्शन आला, येत नाही मोस्टली पण आलाच तर आपल्याला काहीतरी लिहायला यायला पाहिजे एक्झाम मध्ये, काहीच येत नाही असं व्हायला नको. त्याच्यानंतर अबॉलिशन ऑफ जमीनदारी सिस्टीम. जमीनदारी सिस्टीम माहिती आहे आपल्याला की जमीनदारी सिस्टीम काय होती. जमीनदारी सिस्टीम जी आहे ती अबॉलिशन झाली. बेसिकली जमीनदारी म्हणजे काय, जमीनदारी सिस्टीम म्हणजे ब्रिटिश काळात ते मानले जायचे त्यावेळेस की काय, की जमीनदार म्हणजे करणारे वेगळे आणि मालक वेगळा. मालक कोण असणार आहे, जमीनदार असणार आहे. आणि ह्यामध्ये जो करणारा प्रत्यक्ष शेती करणारा असतो तो शेतकरी असणार आहे. पण जमिनीची मालकी कोणाकडे, तर जमीनदारकडे असणार आहे. मग शेतकऱ्यांना काय करणार, ते रेंट लावणार. म्हणजे शेती तुम्हाला करायला दिल्यासारखं, भाड्याने दिल्यासारखं. मग त्यांनी शेतकऱ्यावर रेंट लावणार, लँड रेव्हेन्यू लावणार, जमीनदाराला ते त्यामध्ये द्यायला लागायचं. म्हणजे तो शेतकरी जमीनदारला देणार तेवढी लँड रेव्हेन्यू. मग आता जमीनदार त्यातला काही हिस्सा, म्हणजे आपण म्हणतो 1/4 हिस्सा जो असतो त्या शेत जमिनीतला काय करायचं, तेवढा पीक तो काय करायचा, घ्यायचा. तो ब्रिटिश सरकारला देत होता त्यावेळेस. तर प्रॉब्लेम काय होता यामध्ये जमीनदारी सिस्टीम मध्ये, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात एक्सप्लॉयटेशन खूप व्हायचं. यामध्ये जास्त जो टॅक्सेस म्हणजे कर जास्त लावायचे, त्यामध्ये हाय रेव्हेन्यू लावायचे. त्याच्यानंतर शेती करणारा शेतकरी जो होता तो कधीच मालक नव्हता. यामध्ये दुसऱ्यांच्या शेतातच काम करायचं. त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक ह्यामध्ये काय झाली, तो डिस्क्रिमिनेशन आहे तो वाढतच राहिला ह्यामध्ये. मग इंडिपेंडन्स नंतर काय केलं, ह्यामध्ये हे रिमूव्ह केलं गेलं. इंडिपेंडन्स नंतर काय आलंच नाही यामध्ये. आर्टिकल 32 जो आहे ह्यामध्ये काय, रेमेडीज फॉर एन्फोर्समेंट ऑफ फंडामेंटल राईट्स बद्दल सांगते. म्हणजे आता फंडामेंटल राईट्स आतापर्यंत आपण जे जे फंडामेंटल राईट्स बघितले, आर्टिकल 14 बघितला, 12 बघितला, 13 बघितला, 15 बघितला, आणि ते जे फंडामेंटल राईट्स आहेत जर ते व्हायोलेट झाले तर रेमेडीज काय काय असणार ते आर्टिकल 32 मध्ये सांगितले. सगळ्यात पहिला काय, की आता फॉर एक्झाम्पल आर्टिकल 14 व्हायोलेट झालाय, राईट टू इक्वालिटी व्हायोलेट झाला. इक्वालिटी म्हणजे एका मी कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला गेले, मला तिथे कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं नाही, तर माझा राईट टू इक्वालिटी काय झाला यामध्ये, व्हायोलेट झाला. म्हणजे इट गिव्हज द इंडिव्हिज्युअल द राईट टू डिरेक्टली अप्रॉच द सुप्रीम कोर्ट. आता एखाद्याला कॉलेजला ऍडमिशन मिळालं नाही, डिस्क्रिमिनेशन झालं, म्हणजे मिळालं नाही म्हणजे त्याला मार्कच 0 पडला आणि तो गेलाय आणि त्याला मिळालं नाही असं नाही. मेरिट मध्ये आहे, हायएस्ट स्टुडंट आहे, तरी पण त्याला मिळालं नाही कारण दुसऱ्या बी या स्टुडंटला काय केलं, कास्ट बेसिसवर घेतले. तर तो काय करू शकतो, डायरेक्ट सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊ शकतोय. कशासाठी, की माझे फंडामेंटल राईट्स व्हायोलेट झातात. आता ह्यामध्ये एन्फोर्समेंट ऑफ फंडामेंटल राईट्स साठी आपण कुठे जाऊ शकतो, डायरेक्ट एकतर सुप्रीम कोर्टला एकतर हायकोर्टला. तर सुप्रीम कोर्टचा आर्टिकल कुठला आहे, 32 आहे, आणि हायकोर्टचा आर्टिकल कुठला आहे, 226 आहे. लक्षात ठेवायचं. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टचा आर्टिकल छोटा आहे, हायकोर्टचा आर्टिकल मोठा आहे, 226 आहे हायकोर्टचा. सुप्रीम कोर्टचं काय आहे, 32 आहे. मग आता ह्यामध्ये काय आहे की रिट्स असतात. आता मेन ह्यामध्ये काय पॉइंट आहे की रिट्स म्हणजे काय, स्टुडंट्सना कळत नाही. ह्यामध्ये रिट्सचा अर्थ काय 32 मध्ये, तर रिट्स जे असतात ते आपल्याला असे राईट्स देतात की डायरेक्ट आपण सुप्रीम कोर्टला काय करू शकतो, मूव्ह करू शकतो. ह्यामध्ये हा रिट्स. आता रिट्स मध्ये कोणकोणते पॉइंट्स दिलेत, कोणकोणते रिट्स आहेत ह्यामध्ये. फर्स्ट जो रिट आहे ह्यामध्ये,
हेबिस कार्पस, मॅन्डामस, प्रोहिबिशन, सर्शोरी, को वॉरंट, हा हे जे काय आहेत त्यामध्ये रिट्स आहेत. त्यामध्ये म्हणजे रिट म्हणजे काय, कोर्टचा ऑफिशियल ऑर्डर असतो जो फंडामेंटल राईट्सना प्रोटेक्ट करण्यासाठी दिला जातो. ह्यामध्ये म्हणजे रिट म्हणजे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टने एखाद्या गव्हर्नमेंट ऑथॉरिटीला किंवा पब्लिक ऑफिसरला किंवा लोअर कोर्टला एक विशेष काय दिली असते, स्पेशल ज्युडिशियल ऑर्डर दिलेली असते, त्याला आपण रिट म्हणतो. ह्यामध्ये मग रिट मध्ये काय मेन पॉइंट लक्षात ठेवायचं, सगळ्यात पहिला हेबिस कार्पस. हेबिस कार्पस म्हणजे काय ते, हेबिस कार्पस म्हणजे की हेबिस कार्पस म्हणजे प्रोड्यूस दी बॉडी बिफोर दी कोर्ट. जो तुम्ही बॉडी म्हणजे जो इलिगल डिटेन करून ठेवलाय तर त्याला काय असणार, तुम्ही कोर्टासमोर प्रोड्यूस करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही बेकायदेशीर म्हणजे इलिगल डिटेन्शन अटक केला असेल तर त्यावेळेस कोर्ट काय करणार, ह्यामध्ये हेबिस कार्पस रिट इश्यू करणार. की हेबिस कार्पस रिट इश्यू करून तुम्ही इलिगल डिटेन्शन जे केलंय ते काय करा, तुम्ही कोर्टासमोर त्या व्यक्तीला आणा आणि त्या व्यक्तीला ताबडतोब काय करा, रिलीज करून टाका. हा झाला हेबिस कार्पस. आता नेक्स्ट जो आहे ह्यामध्ये मॅन्डामस आहे. मॅन्डामस काय सांगतो ह्यामध्ये, मॅन्डामस म्हणजे काय, एक कोर्टाची ऑर्डर असते. ह्यामध्ये मॅन्डामस मध्ये काय सांगितलं जाते की मॅन्डामस मध्ये कोर्टाचं काय असते, एक थोडक्यात फॉर एक्झाम्पल म्हणजे पब्लिक ऑथॉरिटी ऑफिसर किंवा स्टॅट्युटरी ऑथॉरिटी कुठली पण असू दे, आपलं जर लीगल ड्युटी जी असते ती व्यवस्थितपणे पार पाडत नसेल तर त्यावेळेस काय करणार, कोर्ट मॅन्डामस रिट ह्यामध्ये इश्यू करणार. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल की आता काहीतरी पोलीस ऑफिसर्स आहेत ते व्यवस्थित त्यांची ड्युटी करत नाहीयेत तर त्यावेळेस सुप्रीम कोर्टाकडे आपण जाऊ शकतो की असं असं मॅन्डामस रिट इश्यू करण्यासाठी आपण ऍप्लिकेशन देऊ शकतो. जर सुप्रीम कोर्टला बरोबर वाटलं तर मग त्यामध्ये काय होणार की मॅन्डामस रिट इश्यू करणार. म्हणजे तुमचं जे लीगल ड्युटी आहे, पोलिसांची ड्युटी काय आहे की ह्यामध्ये जो जो क्राईम्स आहेत ते म्हणजे होऊ नाही द्यायचे. ह्यामध्ये क्राईम जर झाला तर अरेस्ट करायचं, मग अरेस्ट करत नसतील तर ते मॅन्डामसच्या खाली येणार आहे. मग मॅन्डामस इश्यू करण्यासाठी आपण सुप्रीम कोर्टात गेलो तर गव्हर्नमेंट अथॉरिटीला त्यांनी कमांड देतात की तुम्ही ते फॉलो करा. कोर्ट आदेश देतो की तुम्ही जे लीगल ड्युटी आहे ते व्यवस्थितपणे पार पाडा. हे मॅन्डामस झाला. आता त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे यामध्ये नेक्स्ट आहे प्रोहिबिशन आणि त्याच्यानंतर सर्शोररी, को वॉरंटो, हे अजून 3 आहेत ह्यामध्ये. आता प्रोहिबिशन काय असते, प्रोहिबिशन म्हणजे काय, प्रोहिबिट करतात म्हणजे स्टॉप असते, पूर्णपणे प्रोहिबिट केलं जाते. म्हणजे प्रोहिबिशन म्हणजे काय, टू स्टॉप, थांबवणे. त्याचा अर्थ कसा आहे की टू स्टॉप. म्हणजे ज्यावेळेला लोअर कोर्ट किंवा ट्रिब्युनल जे असतात, आता लोअर कोर्ट म्हणजे जे असतात किंवा ट्रिब्युनल जे असतात म्हणजे ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर जर ज्युरिस्डिक्शन असते त्यांना, की आता फॉर एक्झाम्पल की सांगली किंवा कोल्हापूर जो भाग आहे, कोल्हापूरच्या भागातले जे जे त्यांचे ज्युरिस्डिक्शन ठरलेले असतात तेवढेच भागातले लोक तिथं कोल्हापूरला केस दाखल करू शकतात. हे ज्युरिस्डिक्शन असते, त्यांचं अधिकार क्षेत्र असते. आता समजा की कोल्हापूरच्या कोर्टात कोणतरी मुंबईचा व्यक्ती येऊन मुंबईमध्ये प्रॉपर्टी सिच्युएट आहे आणि कोल्हापूरमध्ये येऊन घातला तर त्याला ज्युरिस्डिक्शन नसते त्यामध्ये. मग जर ज्युरिस्डिक्शन नाही आहे तरी पण ते कोर्ट घेतला असेल तर त्यावेळेला जो सुप्रीम कोर्ट आहे त्यामध्ये काय करतात किंवा हायकोर्ट जे आहेत हे पुढची जी म्हणजे प्रोसिजर आहे ते थांबवण्यासाठी काय केलं जातं, त्यामध्ये प्रोहिबिशन हा रिट इश्यू करतात त्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे सर्शोररी. सर्शोररी म्हणजे टू बी सर्टिफाईड, टू क्लॅश म्हणजे टू बी सर्टिफाय म्हणजे फॉर एक्झाम्पल जर लोअर कोर्ट किंवा ट्रिब्युनल म्हणजे ह्यामध्ये ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर जाऊन किंवा त्यांना जेवढे अधिकार दिलेत त्याच्या बाहेर जाऊन जर काम करत असतील किंवा लॉचा ह्यामध्ये काय व्हायोलेशन करत असतील तर ह्यामध्ये हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट काय करू शकते, त्यांचा जो डिसिजन दिलेला असतो एखाद्या केसमध्ये तो काय करू शकतात, ह्यामध्ये रद्द करू शकतात. म्हणजे टू बी सर्टिफाय, टू सर्टिफाय करायला लागते ते, समजले, हे सर्टिफाय. आणि त्याच्यानंतर लास्ट जो आहे को वॉरंटो. को वॉरंट म्हणजे काय, बाय वॉट ऑथॉरिटी. आता फॉर एक्झाम्पल एखादा ए ह्या व्यक्तीला जर पोलीस ऑफिसर असं येऊन अरेस्ट करत असतील तर आपल्याला राईट आहे की बाय व्हॉट ऑथॉरिटी तुम्ही मला अरेस्ट करताय ह्यामध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी रस्त्यानं कोणतरी ए हा व्यक्ती चाललाय, रस्त्यानं जात असताना बी हा व्यक्ती आला, युनिफॉर्म नाहीये काय नाहीये आणि तो जर अरेस्ट करत असेल तर आपण त्यांना विचारू शकतो बाय व्हॉट ऑथॉरिटी तुम्ही मला अरेस्ट करताय. आपण सुप्रीम कोर्टला सुद्धा जाऊ शकतो ह्यामध्ये.
म्हणजे पब्लिक ऑफिसरवर बेकायदेशीरपणे यामध्ये एखादी व्यक्ती जर पब्लिक ऑफिस वर बेकायदेशीरपणे बसली असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल असे केसेस बघितले आपण की तो जज नाही आहे तरी पण जज म्हणून वर्क करत होता, आपण पेपरमध्ये बघितलं. त्याला आपण विचारू शकतो बाय व्हॉट ऑथॉरिटी, को वॉरंटच्या ह्याच्यामध्ये व्हॉट ऑथॉरिटी तुम्ही इथं बसलाय, तुमचे क्वालिफिकेशन नाही आहेत जजचे तरी पण बसलाय, असं बाय व्हॉट ऑथॉरिटी को वॉरंटच्या रिटनुसार आपण इश्यू करू शकतो. ह्यामध्ये पॉइंट सांगितलाय. This right cannot be suspended except during the emergency as per constitution. Parliament may empower other courts also. म्हणजे हे राईट्स काय होणार नाहीत की ह्यामध्ये सस्पेंड होणार नाही, एक्सेप्ट ह्यामध्ये इमर्जन्सीच्या टाइम पिरियड मध्ये होऊ शकतात. एक्सेप्ट म्हणलं म्हणजे त्या पिरियड मध्ये होऊ शकतात, तर कधी कधी ते बघूया. आता ह्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे आर्टिकल 32. During emergency, the right to move Supreme Court under Article 32 can be suspended. Article 20 and 21 cannot be suspended. म्हणजे आर्टिकल इमर्जन्सी पिरियड, आपण इमर्जन्सीचा पॉइंट बघणार आहे. नॅशनल इमर्जन्सी असते, फायनान्शियल इमर्जन्सी असते आणि स्टेट इमर्जन्सी असते. म्हणजे काहीतरी वॉर वगैरे चाललं तर हे इमर्जन्सी लागतात, जे आणीबाणी वगैरे लागते त्यामध्ये. मग त्यावेळेस आर्टिकल 20 आणि 21 तेवढा व्हायलेट होत नाही, म्हणजे राईट टू लाईफ आहे तो व्हायलेट होत नाही आणि इलिगल डिटेन्शन आहे तो व्हायलेट, सेल्फ इन्क्रिमिनेशनचा पॉइंट बघितला होता 20 मध्ये, ते व्हायलेट होत नाही त्यामध्ये. हा पॉइंट सस्पेन्शन होतोय, आर्टिकल जो फंडामेंटल राईट आहे तो सस्पेंड होतो, पण 20 आणि 21 होत नाही यामध्ये.